पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, अरे वंचित बहुजन आघाडीचा जय हो। बाळासाहेब आंबेडकर। सर, तुमचं नाव कुठून आलात तुम्ही? मी ज्ञानेश्वर बोबडे, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष जालना जिल्ह्याहून आलोय। काय सांगणार आहोत, कशासाठी आज आंदोलन करतो? आज मी एक शेतकऱ्याचं लेकरू आहे, कारण की ज्या मोदीचा जो टॅरिफ करार झाला त्या अगोदर आमच्या सोयाबीन असन, कापूस असन, जे भुसार भाव असन, याचे कापसाचे भाव 8,000च्या 8,500च्या पुढे गेले होते आणि टॅरिफ करार झाला आणि लगेच ते कापसाचे भाव 7,000च्या आतमध्ये आले। सोयाबीन 6,500च्या आसपास चाललेली सोयाबीन आज ताबडतोब ती सोयाबीन 5,000च्या आसपास येऊन पोहोचलेली। आम्ही लेकरबाळा जगवू कसे म्हणून ह्या नरेंद्र मोदींनी हुकुमशाहीच्या लेवलवर देश चालवलेला आहे। म्हणून या नरेंद्र मोदीचा राजीनामा झाला पाहिजे आणि हा झालाच पाहिजे। जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर काय असेल? याच्या पलीकडे आमच्या बाळासाहेबांचे जे आदेश येतील त्या लेवलला आम्ही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणात असे रस्ता रोको आंदोलन, जेलभरो आंदोलन करू शकतो। सर, काय सांगणार आहोत? आज तुम्ही सगळे लोक जे आहेत ते इथे आंदोलन करायला आलेत, काय सांगणार आहोत? आज 2 मार्च 2026 रोजी आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मी वंचित बहुजन आघाडी धुळे शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ या ठिकाणी मोदी, देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आलेलो आहोत। ज्या एसटी फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि या भारत देशाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे आणि ते अमेरिकेच्या शेतकऱ्यांना इथे आणून त्यांचं म्हणजे त्यांना जे काही प्रॉफिट मिळावा त्यासाठी ते प्रयत्न करत आहात। आता ते जे मोदींना आपण म्हणत होतो की ते आपले बुद्धा मोदी झालेले आहेत, अशी परिस्थिती झालेली आहे भारत देशामध्ये आणि त्या विरोधात आम्ही आज बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज आंदोलनाच्या या अनुषंगाने मोदी साहेबांचा आम्ही आज राजीनामा मागत आहोत। कारण की तो माणूस या देशाला अतिशय घातक आहे आणि त्यांच्यामुळे ट्रिप पण लावण्यात आलेला आहे। या देशाच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे तर आमच्यासारख्या लोकांना काय न्याय मिळणार आहे? धन्यवाद। की आज जे इथं आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन म्हणजे मोदीच्या विरोधात आहे। मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मुजरा केलेला असून तेथील जे व्यापारी आहेत संबंधित त्या व्यापाऱ्यांशीही करार केलेला आहे आणि शिवाय जे रायफल आहेत ते सुद्धा खरेदी करण्यासाठी त्यांनी अगदी खरेदी करण्याचं काम केलेलं आहे आणि शिवाय जे काही नरेंद्र मोदी आहेत ते नरेंद्र मोदी हे आपला हा एवढा मोठा भारत देश घाण ठेवलेला आहे त्यासाठीच वंचित बहुजन आघाडीचे सर्व असलेले पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त असलेले बाळासाहेब आंबेडकर यांनी हे आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेलं आहे।